देणगीचा विकास करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. थँक्यू. धन्यवाद. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे गायकवाड दीक्षा. सुप्रभात. माझे नाव दीक्षा सुनील गायकवाड. आज दिनांक 10 सप्टेंबर 2025. आजचा दिनविशेष जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस जगभरातील वाढत्या आत्महत्येचे प्रमाण रोखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. थँक्यू. धन्यवाद दीक्षा. आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक. आम्हालाही आज काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या आमच्या प्रश्नाचे उत्तर येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे चव्हाण श्वेता. सामान्य ज्ञान. माझे नाव चव्हाण श्वेता. आजचा सामान्य ज्ञान प्रश्न आहे, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? धन्यवाद श्वेता. सर्व काही माणसासारखे होत नाही, पण माणसासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच, पण कठीण प्रसंगी हे आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाऊन बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे चव्हाण अपूर्वा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चव्हाण अपूर्वा आहे. मी आज एक बोधकथा सांगणार आहे. एकदा एका जंगलात खूप कुत्रे जमले होते. त्यापैकी एक खूप बलवान होता, पण तो एकटाच फिरत असे. इतर कुत्रे त्याच्याकडे पाहून भुंकायचे. वाघ त्या कुत्र्याला पाहून त्याच्यावर झेप घेणार होता, पण बाकीचे कुत्रे मिळून वाघाला घेरले. वाघाची उडी चुकली आणि तो एका मोठ्या खड्ड्यात पडला. बाकीचे कुत्रे मिळून वाघाला ठार केले. तात्पर्य: एकीचे बळ मोठे असते, म्हणजेच एकत्र राहिल्यामुळे आणि एकमेकांची मदत केल्याने कोणतीही कठीण समस्या सोडवता येते. धन्यवाद. धन्यवाद अपूर्वा. आता येत आहे पाढे सादर करण्यासाठी हरगुळे रुद्र. गुड मॉर्निंग. आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे चव्हाण आराध्या. शुभ प्रभात. माझे नाव चव्हाण आराध्या. एखाद्या वाक्य लिहिताना जर पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते.